नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर्फा एसएससी जीडीची जी लेखी परीक्षा हे 7 मार्चला झालेली आहे आणि आजची तारीख मित्रांनो 31 मार्च 2024 अजूनही मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की आली नाही आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीची आन्सर की कधी येणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कधी असणार आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की एसएससी जीडीची भरती एसएससी जीडीची आन्सर की कधीपर्यंत येणार आहे याबद्दल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर पहा मित्रांनो, सर्वात आधी आपण बघितलं या ठिकाणी एसएससी जीडीची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो 7 मार्चला कंप्लीट झाली होती आणि कधीच आहे पण आपण बघितलं मित्रांनो जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरती होते तर त्याची जी आन्सर की हे 7 दिवसाच्या अगोदर येत असते. पण यावर्षी काय झालं मित्रांनो की यावर्षी थोडासा टेक्निकली इश्यू आला होता परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळेच मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की आली नाही आहे. तर महाराष्ट्रातील असे बरेच विद्यार्थी रोजच्या रोज चेक करत आहेत. 14 तारखेपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच चेक करत होते की यूट्यूबवर की एसएससी जीडीची आन्सर की कधी येणार आहे याबद्दल. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो ह्यावेळेस काय झालं एसएससी जीडी भरतीमध्ये तर 7 मार्चला लेखी परीक्षा झाली एसएससी जीडीची. तर एसएससी जीडीमध्ये काय झालं मित्रांनो टेक्निकली इश्यू आला एक्झामच्या वेळेस. ठीक आहे, तर त्यामध्ये जे आहे एक्झाममध्ये थोडासा टेक्निकली इश्यू आला, त्यामुळे मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की लवकर आली नाही. तर पुन्हा मित्रांनो त्यांनी काय केलं, स्टाफ सिलेक्शनवाल्यांनी त्यांनी री एक्झाम घेतले, म्हणजे पुन्हा परीक्षा त्यांनी घेतली. तर 30 मार्चला मित्रांनो परीक्षा झाली री एक्झाम. ठीक आहे, तर यामध्ये महाराष्ट्रातलं एकही सेंटर नव्हतं, ते तिकडलेच होते. यूपी बिहारचे तिकडले सेंटर होते, कानपूर वगैरे झालं तिकडले जास्त सेंटर होते, झारखंड झालं तर तिकडले जवळपास 81 सेंटर होते मित्रांनो त्या ठिकाणी. तर त्याच सेंटरवाल्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली फक्त 30 मार्चला. तर आता मित्रांनो 100% एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे. ठीक आहे, आता परीक्षा झाली, री एक्झाम झाली, तर आता नेमकी एसएससी जीडी भरती आन्सर की कधी येणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की आपल्याला किती मार्क पडले. कारण की आपण जर बघितलं मित्रांनो मी जेव्हा सुद्धा एसएससी जीडीचा कटअपचा व्हिडिओ टाकला तर त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कमेंट होती की मला या ठिकाणी 160 पैकी 120 भेटले, 140 भेटले, 130 भेटले, कटअप एकदम हाय जाणार आहे, असे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला सांगून देतो, जोपर्यंत मित्रांनो आन्सर की येत नाही तोपर्यंत मित्रांनो कोणाला सांगता येत नाही की आपले यामध्ये 130 मार्क पडले, 140 पडले, 100 पडले, 120 पडले. ठीक आहे, जेव्हा मित्रांनो आन्सर की येणार आहे तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की आपल्याला किती मार्क पडलेले आहे. ठीक आहे, तर मी कटअपबद्दल व्हिडिओ टाकला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्यावर कमेंट होते की सर कटअप जास्त लागणार आहे पण यावर्षी. ठीक आहे, आम्हाला यामध्ये 120, 140, 40 प्लस मार्क भेटले पण असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. जेव्हा मित्रांनो तुम्ही आन्सर की बघणार आहे तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की आपल्याला किती मार्क पडलेले आहेत. तर आता एसएससी जीडीची आन्सर की कधी येणार आहे, तर आजची जी तारीख आहे मित्रांनो 31 मार्च 2024 आहे. एसएससी जीडीची जी आन्सर की हे मित्रांनो 7 एप्रिल ते 8 एप्रिलच्या अंदर येऊन जाणार आहे या ठिकाणी. आणि किंवा मग 5 एप्रिलला सुद्धा एसएससी जीडीची आन्सर की येऊ शकते किंवा मग 4 एप्रिलला सुद्धा येऊ शकते. तर ह्या ज्या मित्रांनो 7 एप्रिलच्या अंदर एसएससी जीडी भरतीची तुमची आन्सर की येऊन जाणार आहे 100%. कारण की 30 एप्रिलला मित्रांनो पेपर झालेला आहे, तर 7 दिवसाच्या अंदर आन्सर की येत असते. तर तयारीला लागा, तुम्ही आतापासून प्रॅक्टिस चालू ठेवा. आपलं यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, मी तुम्हाला वेळोवेळी एसएससी जीडी भरतीबद्दल अपडेट देणार आहे. ज्यावेळेस मित्रांनो एसएससी जीडीची आन्सर की येणार आहे लगेच मित्रांनो मी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे आणि त्या व्हिडिओ खाली तुम्हाला लिंक सुद्धा देणार आहे की कशा प्रकारे चेक करायची याबद्दल. ठीक आहे, तर त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आतापासूनच आपलं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड कधी होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी गपलतीत राहू नका, कारण की यामध्ये असे महारथी बसलेले आहेत ज्यांना चांगले मार्क जरी पडत असेल ना ते आन्सर की येपर्यंत ते प्रॅक्टिस चालू करत नाही, अशी सुद्धा महारथी यामध्ये बसलेले आहे. तर तुम्हाला आता सांगून देतो, आन्सर की जे वाट न बघता मी तुम्हाला 1 महिन्यापासून सांगून आलं की ग्राउंड चालू ठेवा, ग्राउंड चालू ठेवा. ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड मित्रांनो कधीही होऊ शकते. ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंडला तुम्हाला इथून जवळपास 1 ते 1.5 महिना मित्रांनो टाईम भेटू शकते आपल्या अंदाजानं. अजूनही काही एसएससी जीडीची ऑफिशियली वेबसाईटवर काही अपडेट वगैरे काही आलं नाही की बा एसएससी जीडीचे ग्राउंड आताच होणार आहे. पण एसएससी जीडीचं मी तुम्हाला यावेळेस करून सांगून आलो, कारण की एसएससी जीडीवाल्यांना ही जी भरती आहे हे कंप्लीट त्यांना करायची आहे लवकरच. ठीक आहे, कारण की त्यांना नवीन म्हणजे या ठिकाणी भरती काढायची आहे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना भरती काढायची. तर ऑगस्ट महिन्याच्या अगोदर त्यांना
पूर्ण हे जॉईनिंग लेटर मुलांना द्यायचे आहे. ठीक आहे, त्यामुळेच ते फटाफट मित्रांनो तुमचे या ठिकाणी आन्सर की आणणार आहे आणि तुमची मित्रांनो फिजिकलसुद्धा या ठिकाणी फटाफट घेणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला एक लक्ष ठेवा, आता आपली प्रॅक्टिस चालू ठेवा. ठीक आहे, प्रॅक्टिस एकही दिवस बंद नका करू, रविवारीसुद्धा बंद नका ठेवू. तुमचं जे ग्राउंड आहे इथून जे मित्रांनो 1 ते 1.5 महिन्यानं असू शकते, हा आपला अंदाज आहे. मी तुम्हाला दिल्ली पोलीसचं उदाहरण या ठिकाणी सांगत आहे. दिल्ली पोलीसला सुद्धा असंच मित्रांनो सेम घडलं होतं. दिल्ली पोलीसला बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आन्सर की येपर्यंत प्रॅक्टिस चालू नाही केली होती. जशी दिल्ली पोलीसची आन्सर की आली तसंच मित्रांनो त्यांनी फिजिकल लवकरच चालू करून दिलं होतं त्या ठिकाणी. तर त्यामध्ये बरेच विद्यार्थी म्हणजे 70% विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकलमध्ये फेल झाले होते, एक लक्षात ठेवा. तर हेच मित्रांनो त्यांना यावर्षी सुद्धा दिल्ली पोलीसमध्ये त्यांनी जसं केलं तसंच त्यांना SSC GD भरतीमध्ये सुद्धा करायचं आहे, एक लक्षात ठेवा. तर तुमचं आन्सर की आल्यानंतर लगेच मित्रांनो फिजिकलची सुद्धा लवकरच मित्रांनो तुमचे ग्राउंडची सुद्धा तारखा येणार आहे, एक लक्षात ठेवा. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. आतापासून मित्रांनो 5 किलोमीटरची तयारी करून ठेवा. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 24 मिनिटामध्ये तुम्हाला यायचं आहे. महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला या ठिकाणी महिला उमेदवारांना भेटणार आहे. ठीक आहे, तर आतापासून 5 किलोमीटर पुरुष उमेदवारांनी या ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवा. एक टाईम तरी तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवा किंवा 2-2 टाईमसुद्धा केली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. तर आतापासून जर तुम्हाला भारी वगैरे जात असेल, ग्राउंड रनिंग मारणं भारी जात असेल, तर डेली कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो. कसं आहे, एका महिन्यातच काही होत नसते, एक लक्षात ठेवा. पासून तुम्ही 5 किलोमीटर रनिंगची तयारी चालू ठेवा, कारण की अजूनही तुमच्याजवळ मित्रांनो टाईम गेला नाही. ठीक आहे, नाहीतर मग काय होणार आहे, काही यामध्ये असे महारथी आहेत ज्यांनी आतापर्यंत तयारी चालू केली नाही, ते जेव्हा आन्सर येते तेव्हाच ते प्रॅक्टिस चालू करते. ठीक आहे, तर एका दमान मित्रांनो होत नसते, एका महिन्यामध्ये नाही होत, एक लक्षात ठेवा. तर यासाठी मित्रांनो 5-5, 6-6 महिन्याची जरी कमीत कमी मित्रांनो या ठिकाणी प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे, तेव्हा कुठं 5 किलोमीटर रनिंग निघते, 1600 मीटर रनिंग निघते. कमीत कमी 3 महिने तरी प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो लवकरच SSC GDचं जे आन्सर की हे मित्रांनो तुम्हाला 7 एप्रिल 2024च्या अगोदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर 7 एप्रिलच्या अगोदर जे तुमची या ठिकाणी SSC GDची आन्सर की येणार आहे. ठीक आहे, तर जवळपास 5 एप्रिलला सुद्धा SSC GDची आन्सर की येऊ शकते किंवा मग 3 ते 4 एप्रिलला सुद्धा SSC GDची आन्सर की येऊ शकते. तर आता मित्रांनो पेपर झालेला आहे SSC GD भरतीचा 30 मार्चला या ठिकाणी पेपर झाला मित्रांनो, री एक्झाम विद्यार्थ्यांची. तर लवकरच या ठिकाणी SSC GDचे तुमचे 7 दिवसाच्या अंदर मित्रांनो आन्सर की येणार आहे आणि आन्सर की आल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की यामध्ये आपल्याला किती मार्क पडले. त्याचबरोबर जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लगेच फिजिकलसाठी सुद्धा बोलावण्यात येणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा, आतापासून ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा. तर लवकरच मित्रांनो SSC GDची आन्सर की येणार आहे. ठीक आहे, तर आतापासून जसं मित्रांनो दिल्ली पोलीसमध्ये झालं तसंच मित्रांनो SSC GDमध्ये सुद्धा यावर्षी होणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे, तर तुमची जी SSC GDची आन्सर की आहे मित्रांनो 7 एप्रिलच्या अंदर येणार आहे. 5 एप्रिलला सुद्धा येऊ शकते किंवा 3 एप्रिलला सुद्धा येऊ शकते. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.